हा हा राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता माधवा
धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे पाप पुण्य तुझे पाप पुण्य तुझे धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे पाप पुण्य तुझे पुण्य तुझे मज सोडवी मज सोडवी
बेस कमी करतो. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तर करिसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तर जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तर विठ्ठल 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 महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्कर वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सती रंभा दयाची माता से हो आकारा मना में पिता बसे हो श्री सोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला राधा मेरी स्वामिनी मै राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय जन्म जन्म किया पदा राधा नाम सुनाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सुख उपजो दुख मित गयो 14 भयो उजियार अंग अंग की राग उलट गयो जब प्रगट्यो राग कल्याण करु कल्याण तो होवे कल्याण 4 प्रहर कल्याण सबसे पहले कल्याण करो तो 8 प्रहर कल्याण
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तर उपस्थित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मारुती रायाच्या पावन पवित्र दरबारामध्ये निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा फार नाही पण 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत तुकोबाराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्रश्न करतायत. विठाला 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 विठाला. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार तो असा. गेल्या अनेक वर्षांपासून चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह 16 भव्य स्वरूपाचं ज्ञानेश्वरी पारायण आहे. भव्य स्वरूपाची रामकथा आहे. आपल्या गोंधळखेड गावामध्ये असं कानावर आलं की 90 वर्षाची जुनी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराज सावखेड गोंधळ आपल्या गावामध्ये 90 वर्षाची ही जुनी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. आणि मला असं वाटते मी आपल्या गावामध्ये 10-12 वर्षापूर्वी आलो होतो. मी आल्यानंतर या ठिकाणी विचारलं की हे 6-7 वर्षात काम झालंय का मंदिराचं. त्यांनी सांगितलं महाराज पूर्वी नव्हतं. आता या मंडपाच्या मागे ही पडकी शाळा वगैरे आहे. इथं कार्यक्रम झाला होता. मला असं वाटते आमचे आदरणीय परमस्नेही परममित्र धर्मभूषण हिंदू धर्म रक्षक नंदू महाराज वायाळ यांच्या 12-12-12 या जन्मोत्सवाच्या निमित्तानं कार्यक्रम होता. आणि यातील बरीचशी मंडळी त्याही कार्यक्रमाला उपस्थित होती. आवर्जून त्यांच्या दर्शनाचा योग आम्हाला त्याही काळात मिळाला होता. आणि आज तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला या ठिकाणी होतंय. बघा ना, हा वारकरी संप्रदायाचा वारसा जवळपास 90 वर्षापासून आपण चालवत आहे. अरे बाबा 2 वर्ष केलेला सप्ताह 3ऱ्या वर्षी होईल का नाही होईल याची गॅरंटी नाही. विठाला 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 पंचक्रोशीला लाजवेल असं हे सुंदर स्वरूप आहे आपल्या या कार्यक्रमाचं. वास्तविक पाहता आजची ज्यांची नियोजित कीर्तन सेवा होती श्री हरिभक्तीपरायण भगवान महाराज विनोद मूर्ती आहे. आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. त्यांची आज या ठिकाणी कीर्तन सेवा होती. पण काही कारणास्तव ते या ठिकाणी नाही येऊ शकले म्हणून आज त्यांच्या जागेवर त्यांच्या करता वाढलेलं जे ताट आहे त्या ताटाचा अधिकारी मी ठरलो. आणि या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मला मिळालंय. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे जे आपल्या गावातील या सप्ताहाचं ज्ञानेश्वरी व्यासपीठ सांभाळत आहेत आणि विशेष करून या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा ज्यांच्याकडे आहे. ग्रामस्थांनी आयोजन फार सुंदर केलं आहे. नुसतं आयोजन करून चालत नाही, त्याचं नियोजन सांभाळणारा सुद्धा तितकाच ताकदीचा असला पाहिजे. आयोजक ग्रामस्थ आहेतच पण नियोजन करणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण हिंदू धर्मभूषण श्री नंदकिशोरजी महाराज वायाळ दी मेंबर्स ऑफ धर्म संसद नवी दिल्ली. महाराज धर्माचं काम करतायत, समाजाचं काम करतायत, देशाचं काम करतायत, गाईचं काम करतायत, संप्रदायाचं काम करतायत. आणि या आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना महाराजांची उत्तरोत्तर प्रगती होत राहू ही पांडुरंगाच्या चरणी मारुतीरायाच्या चरणी आपण प्रार्थना केली पाहिजे. एवढा मोठा माणूस आपल्या गावामध्ये 7 दिवस थांबतोच कसा हे मला समजत नाही. मी मोठेपणा सांगत नाही आणि वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. बऱ्याच गावाला कीर्तनाला गेल्यानंतर आता रामनवमी हनुमान जयंती बऱ्याच गावाला सप्ते चालू आहेत. छोटा सप्ताह असो का मोठा सप्ताह असो, माझ्या राजांनो, सप्ताह असतो हे देवाचं कार्य आहे.
आणि देवाचं कार्य सगळ्यांनी मिळून पार या ठिकाणी पाडायचं असतं. पण बऱ्याच गावामध्ये आम्ही सुद्धा कोणत्यातरी गावचे रहिवासी आहोत. पण ज्याही वेळेस आमच्या गावात सप्ताह चालू होतो एखाद्या वेळेस आम्ही गैरहजर राहू का, एखाद्या वेळेस आमची गैरहजेरी असेल. कारण बाहेर सुद्धा महाराष्ट्रातील बरीच मंडळी या ठिकाणी प्रेम करते आणि त्यांच्या प्रेमापोटी सेवा समर्पण करण्याकरता त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणून काही कारणास्तव का होईना पण आपण गावामध्ये राहू शकत नाही. महाराजांना जवळपास 25-25 हजार रुपयाचा रोजाचा माणूस आहे, हे आम्ही अनुभवलो. म्हणून महाराजांची आणि आमची दोस्ती म्हणजे आजकालची नाही आहे, महाराज 18 वर्षापासून आहे. मी सुद्धा वारकरी शिक्षण संस्था चालवण्याचं काम 2002 पासून करतो. आता 2025 चालू आहे. आपल्या शेजारी असलेली चिखली त्या ठिकाणी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान या ठिकाणी निशुल्क वारकरी शिक्षण संस्था चालते 25 वर्षापासून. महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यातून आलेली सर्व मुलं त्या ठिकाणी संस्कारित होतात. कोणी गातं, कोणी वाजवतं. जिथं जिवंत उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर एक माझ्या डाव्या बाजूला बसलेला आहे आणि एक माझा उजव्या बाजूला उभा आहे. हनुमान महाराज काळे हे वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. मौनी बाबा वारकरी शिक्षण संस्थेचा कृपापात्र शिष्य आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या साऊंड सिस्टीमपैकी एक साऊंड सिस्टीम आहे शिवशक्ती डिजिटल साऊंड सिस्टीम. धनंजय जगदाले शेलोडी हा सुद्धा मौनी बाबाचा कृपापात्र शिष्यच आहे. विठाला 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 विठाला. पुन्हा एकदा वेळात वेळ काढून आपण महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलात. माझा स्पर्श आहे तुमच्या चरणाला आणि खरोखर मी धन्यवाद देईल की आपल्या गावची हा सप्ताहाची धुरा आपण सगळे या ठिकाणी सांभाळता. अन्नदाते असतील, अल्पपहाराचे दाते असतील, चहा फराळाचे दाते असतील, हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित असतात. आणि ही 7 दिवस आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी राहिलं पाहिजे. त्यानंतर ज्ञानेश्वरी व्यासपीठ तर चालूच आहे आणि रामकथासुद्धा आपल्या गावामध्ये चालू आहे. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज सारगुडे आडंदे देवाचे यांच्या श्रीवाणीतून आपण या ठिकाणी रामकथा श्रवण करता. 5 दिवसापासून श्रवण करत आहेत आणि आजचा 6वा दिवस आहे. म्हणून महाराज सुद्धा फार जुने येतात या गावात. या गावाशी फार अत्यंत सांप्रदायिक प्रेमाचे संबंध आहेत महाराजांचे. म्हणून आल्या आल्या ते मला म्हणले, महाराज मी तुम्हाला कुठंतरी पाहिलं. म्हटलं महाराज कुठं पाहिल्यापेक्षा काय, जिथं तुम्ही मला भेटले तिथंच पाहिलं. आपली भेट याच ठिकाणी झाली होती, याच्यानंतर आपली भेट झाली नाही. आणि कर्मधर्म सुदैवानं आपण सगळे ज्ञानोबा तुकोबा गजानन महाराजांचे लेकरं आहो, वारकरी संप्रदायाचे पाईक आहो, त्यामुळे आपल्या भेटीगाठी होतच राहतील. पण या ठिकाणी तुमची भेट झाली, मनाला फार समाधान वाटलं. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गायक वादक मंडळी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. महाराजांच्या चरणाला सुद्धा माझा स्पर्श आहे. आणि त्यानंतर आता सुंदर अशी साखरेपेक्षा गोड चाल ज्यांनी या ठिकाणी गायली, आमचे गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण आकाश महाराज आडसुलकर, नाशिक त्र्यंबकेश्वर. महाराज ही सगळी मंडळी तुम्ही आणलीच कशी, याच्याच प्रश्नात पडलो मी. अहो एक दिवस सुद्धा आमचा खाली नाही, दररोज कीर्तन असतात. एखाद्याला विचारलं जातं का हो आयोजक मंडळी तुमच्या गावात वाजवणारे सापडत नाहीत का, काय करा महाराज, रामनवमी हनुमान जयंती इतकी दाट चालू आहे, इतकी दाट चालू आहे, पैसा किती फेका पण कलाकारच सापडत नाही. पैसा कितीही फेका कलाकार सापडत नाही. आणि ही आपल्या सांप्रदायिक लोकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. याचा अर्थ एकच आहे की खेड्यापाड्यात का होईना वारकरी संप्रदाय ताकदीनं भिडला. आणि त्यामुळे ज्ञानोबा तुकोबाचा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून होते. म्हणून आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित श्री हरिभक्तीपरायण या ठिकाणी आकाश महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर नारायण महाराज सारगुडे हे सुद्धा उपस्थित आहेत. वास्तविक पाहता रामकथा करून रामकथा व्यासपीठ सांभाळणारे, ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ सांभाळणारे ही लोक कीर्तनासाठी येत नसतात. पण हा सप्ताह त्यांचा आहे, हा कार्यक्रमच त्यांचा आहे. त्यामुळे ते सुद्धा कितीही सीनभाग आला तरी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतात आणि संगत साथ या ठिकाणी करतायत. त्यानंतर आपल्या विदर्भाचं भूषण, आपल्या चिखली तालुक्याचं भूषण, आमच्या चिखली तालुक्याचं भूषण आमचे श्री हरिभक्तीपरायण हनुमान महाराज काळे पिंपळवाडी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर महादेव महाराज काळपंडे मुंदेपळ, पद्माकर महाराज पिंपळे, गोपीनाथ महाराज डोके, महादेव महाराज शिंदे, रमेश महाराज शेवणकर, विठोबा महाराज शिंदे मंगरुळ, अंबादास महाराज राजपूत. आता याच्यामध्ये आहेत की नाही हे मला माहीत नाही, पण असं म्हणायला लोक की बा आमचं नाव घेतलं नाही. म्हणून गायनाच्या साथीला जेवढेही पत्रिकेवर नाव आहेत तेवढे, आणि मृदंगाच्या साथीला महाराष्ट्राची लाडकी थाप या ठिकाणी उपस्थित आमचे महादेव महाराज आबूज बिडकर, या सर्व मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही सगळी मंडळी कितीही जरी पैसे दिले तरी सापडत नसते. आपण भाग्यवान आहोत
की नंदू महाराजांच्या प्रेमापोटी ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित आली. चला भजन करा. विठाला 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 म्हणून जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा हा 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाचा निषिद्ध भावार्थ एवढाच आहे माझ्या राजांनो, लहानपणापासून जन्माला येऊन शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं कर्म आळं येत असतं. महाराज, प्रापंचिक लोकांना तर कर्म हे आळवं येतच असतं आणि हे कर्म कधी कोणाला सोडत नसतं. हे विधीचं विधान विधी लिखित आहे. देवाच्या बापाला जर कर्म सुटत नसेल तर आपण प्रापंचिक लोकांची त्या ठिकाणी कोणत्या भाषेमध्ये गणना केली पाहिजे? देवाच्या बापाला सुद्धा कर्म सुटलं नाही याचा विचार सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या प्रापंचिक व्यक्तीने केला पाहिजे. एक दिवस या सृष्टीचा नियम आहे, आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर मरावं लागतं. हे विधीचं विधान आहे. यादी ठेवील मी तुमच्या पुढे. मोठ्याच्या आदर्श डोळ्यापुढे घेतल्यानंतरच आपण आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. काही लोकांना कळत नाही, नुसतं उड्या मारण्याचं काम करत असतात. माझी भाषा समजते ना तुम्हाला? हा, समजते. आता जसे तुम्ही गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत बसलेले आहे ना, तसे 12 वाजेपर्यंत बसा. 12 म्हटल्याबरोबर असे पाहिलं आहे ना माझ्याकडे सशानं पाहिल्यासारखं. 12 वाजेपर्यंत जी नियोजित वेळ आहे त्या वेळापर्यंत गुलाबाच्या फुलासारखे आपण सगळे लोक टवटवीत बसलेला आहात. तसे 11 वाजेपर्यंत मस्त शांत बसा, फ्रेश बसा. कारण हे देवाचं कार्य आहे. देवाचं कार्य काही एकट्यानं करायचं असतं का? हे मिळून करायचं असतं. देवाचं कार्य जितकं तुम्ही मिळून मिसळून करत असाल त्यात आनंद निर्माण होत असतो आणि हा आनंद स्वर्गाचा आनंद देत असतो. म्हणून सांगेल मी तुम्हाला, माणसाला नांद असला पाहिजे. कोणता? माणसाला नांद असला पाहिजे. प्रपंचाचा नाही, संसाराचा नाही, व्यसनाचा नाही, द्यूत खेळण्याचा नाही. अरे हे नान माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात. अनेकांचं आयुष्य या नांदामुळे उद्ध्वस्त झालंय. नांद असला पाहिजे, ब्रह्मरसाचा नांद असला पाहिजे. काही लोकांना केवळ प्रपंच करण्याचा नांद आहे, काही लोकांना नुसतं खेळण्याचा नांद आहे, काही लोकांना पैसे कमवण्याचा नांद आहे. हा सुद्धा नांदच आहे आणि तो मला असं वाटते प्रत्येकाला नांद आहे, पण तो मर्यादित काळापुरता असला पाहिजे. जास्तही तो नांद असता कामा नये, कारण तो नांद जास्त ज्याला असतो त्याच्या पाठीमागं सुद्धा अनर्थ सांगितलेला आहे. कारण धनाच्या पाठीमागं अनर्थ आहे. सोनं असो, चांदी असो, पैसा असो, हिरे असो, माणिक मोती असो, जेवढं तुमच्याजवळ आहे त्याला कधीतरी जाऊन भेटलं पाहिजे. बाबा भरपूर आहे तुझ्याकडे, तुला झोप लागते का? तू सांगेल महाराज झोप लागत नाही. माझ्याकडे द्रव्यधन सोनं नाणं भरपूर आहे, त्यामुळे मी संध्याकाळी का होईना झोपेच्या 2 गोळ्या घेतो. तुझ्याकडे जास्त आहे म्हणून तुला झोप लागत नाही. कधीतरी गरीबातल्या गरीब माणसाला जाऊन भेटा. दिवसभर शेतामध्ये राबतं, नुसतं खाटीवर अंग टाकलं रे टाकलं की सारखं कोमातच जातं. विठाला 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 विठाला. म्हणून काही लोकांना नांद आहे, पण आमच्या सांप्रदायिक लोकांना परमार्थाचा नांद आहे. बघा, हे व्यसन आहे. हे व्यसन एकदा का माणसाला जडलंय, हे व्यसन का माणसाला एकदा लागलंय ना माझ्या राजांनो, शेवटच्या श्वासापर्यंत याची पॉलिसी आपण डिपॉझिट केलेली असते. जिंदगी की साथ भी और जिंदगी की बात भी. तुम्ही किती 1000 रुपये महिन्याची पॉलिसी काढली ही मर्यादित आहे. आज आहे उद्या बंद पडेल, उद्या आहे परवा बंद पडेल, हिचं सांगता येत नाही. पण लहानपणी जर तुम्ही तुमच्या मुलाच्या गळ्यात एकदा का सांप्रदायिक क्षेत्रातली माळ टाकली, शेवटच्या श्वासापर्यंत लोक त्या माळकऱ्याला जे हरीच करतील. ही आमच्या आयुष्याची पॉलिसी आहे, पॉलिसी आहे माझ्या राजांनो. बघा तुम्ही. आणि जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, हा काळ, ही वेळ, हा मुद्दा, हा विषय कोणासाठी लागू होतो? ज्याला परमार्थाचा नांद आहे त्याला लागू होतो. म्हणून बघा ना तुम्ही, एकाला मी विचारलं, दादा तुम्हाला नांद आहे? म्हणलं आहे नांद. कशाचा नांद आहे? म्हणजे मला प्रपंचाचा नांद आहे. त्यानंच मला प्रश्न केला, म्हणे तुम्ही महाराज दिसता. म्हटलं कशावरून ओळखलं? हे नाही का म्हणे तुम्ही असे कपडे घातले बगळ्यासारखे, तुम्ही पांढरे कपडे घातले म्हणून महाराज दिसता. आमच्यासारख्या लोकांना लय जपून राहावं लागतं बाबा. तुम्हाला असं वाटत असेल नाही म्हणजे महाराज दिसता तुम्ही. हो आहे. एका घरात कीर्तनासाठी गेलो, ते म्हणले महाराज कीर्तनाला वेळ आहे, चला चहा पाणी घेण्याकरता गेलो. एक बारकं लेकरू मोबाईल घेऊन बसलो होतो. ते पागल झालं होतं त्या मोबाईलमध्ये. आजकाल त्या मोबाईलचं थोटांग जास्त वाढलंय, कारण काळ वेळ बघत नाहीत मुलं. गावात सप्ताह चालू आहे, आपल्या घरी पाहुणे आले, काही घेणं देणं नसतं त्यांना. ते भाजीवर बसलं होतं. त्या दादानी मला सांगितलं, म्हणे महाराज चला चहा घ्यायला. जसा घरामध्ये प्रवेश केला चहा घेण्याकरता, तसं त्या मुलांनी माझ्याकडे पाहिलं, मी सुद्धा त्या मुलाकडे पाहिलं आणि दोघांची सुद्धा नजर झाली. ते म्हणले पप्पा. काय रे पप्पा?
महाराज आला. एका वाक्यात त्यानं उत्तर दिलं, तो चहाच गोळ नाही लागला महाराज. छोटी छोटी मुलं जर महाराज आला आणि गेला असे शब्द वापरत असतील तर मला असं वाटते आपण ज्या नांदाची सुरुवात केलेली आहे तो नांद भयंकर आहे. कारण संस्कार हे घरापासून सुरू होत असतात, संस्कार हे मुळापासून सुरू होत असतात. आणि संस्कार लावण्याचा मेन पाया जर कोणी उभारत असेल तर मला असं वाटते ते आईवडील उभारत असतात. ही सगळी नावाजलेली महाराष्ट्रातली सर्व दिग्गज मंडळी आपल्या गावात आली. याच्या पाठीमागं कारण हे आळंदीला गेले, हे शिकले, यांनी साधना केली, एवढ्या पुरतं मर्यादित नाही. यांच्या आईवडिलांनी यांच्यावर योग्य संस्कार घातले, दिशा दाखवली, म्हणून आज वारकरी संप्रदायात या लोकांचं नाव आहे आणि आज हे या दशेला प्राप्त आहेत. विठाला 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 विठाला. संस्कारानं माणूस घडत असतो, म्हणून माणसाला नांद असला पाहिजे, हा परमार्थाचा नांद असला पाहिजे. बोला बोला. छंद मना लागलिया हरी गोविंद लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया गोविंद गोविंद मना लागलिया छंद मना लागलिया छंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद मना लागलिया मना लागलिया चंद मना लागलिया चंद. वा, अचूक आणि तंतोतंत असं प्रमाण नारायण महाराजांनी दिलं. पाठीमागे वक्ते जर उभे असले का नाही, कीर्तनाची मजा वेगळी आहे. आणि आपल्याला सुद्धा 2 तास आनंद व्यक्त करायचा आहे या 2 तासात. कारण माझ्या राजांनो, तुम्ही आम्ही खेडी मेडी गदारुडी आनंदे. आमचे श्री गुरु संजय महाराज पाचपूर नेहमी सांगतात, कीर्तनामध्ये प्रमाण द्यायचं असेल तर तंतोतंत असलं पाहिजे. आणि कीर्तनामध्ये प्रमाण कमीत कमी तंतोतंत नसेल तर ते मॅचिंग असलं पाहिजे. पांढऱ्या धोत्रावर काळं शर्ट कसं वाटेल हो, हा? किंवा काळ्या धोत्रावर पांढरं शर्ट ते योग्य मिळणार नाही. पण मला असं वाटते पांढऱ्या कपड्यावर भुरकं जॅकेट चांगलं वाटते की नाही. हे मॅचिंग नाही होत, पण तंतोतंत मात्र बसते. तसं अचूक असं प्रमाण महाराजांनी दिलंय. गोविंद गोविंद मना लागल्या छंद. एकनाथ महाराज तर एका ठिकाणी असं म्हणतायत, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुनी वेणूचा ऐकुनी वेणूचा महाराज. लागला नामाचा छंद ऐकून या वेणूचा नाद. त्या गोपिका भगवान श्रीकृष्णाच्या सुमधुर बासरीचा नुसता आवाज ऐकत होते तर त्या भगवंताच्या प्रेमाच्या पोटी व्यसनाधीन होत होत्या. बघा ना तुम्ही, त्या काळापासून ते व्यसन त्यांना लागलं होतं. आजही काल्याच्या दिवशी त्या गोपिकेचं नाव घ्यावं लागते आणि त्या व्यसनामध्ये मोडतात. असं व्यसन आपल्याला लागलं पाहिजे माझ्या राजांनो. म्हणून काही लोकांना प्रपंचाचं व्यसन आहे तर काही लोकांना परमार्थाचं व्यसन आहे. पण या ठिकाणी 2 रस्ते आहेत. प्रपंचाचा रस्ता माणसाला दुर्गतीला नेतो आणि परमार्थाचा रस्ता माणसाला सद्गती प्राप्त करून देतो. आपण ठरवलं पाहिजे आपली स्वतःची दुर्गती झाली पाहिजे का आपल्याला सद्गती मिळाली पाहिजे. आमचे संत महात्मे प्रपंचाचा त्याग करून सद्गतीला प्राप्त झाले. म्हणून काही लोकांची इच्छा नसताना सुद्धा त्यांचं नाव व्यासपीठावर घ्यावं लागतं. याचं कारण एवढंच आहे. 2 रस्ते समाजाने त्यांच्या पुढे ठेवले होते. जगद्गुरु संत सम्राट श्री तुकाराम महाराज. घरामध्ये प्रपंच करायचे हे सगळ्या लोकांना माहीत आहे. पण ज्यावेळेस महाराज साधना करायचे त्यावेळेस भंडाऱ्यावर जायचे हेही सगळ्या लोकांना माहीत आहे. साधकांनी विचारलं, तुकोबा घरामध्ये तुम्हाला नामस्मरण करता येत नाही का? घरामध्ये तुम्हाला थांबता येत नाही का? त्यावेळेस साधकांनी तुकोबाला दिलेलं उत्तर आहे. तुकोबा म्हणले, अरे बाबा, घरामध्ये जर देवाचं नामस्मरण, घरामध्ये जर कीर्तन, घरामध्ये जर भक्ती झाली असती ना तर मला असं वाटतं अखंड हरिनाम सप्ते झालेच नसते.
प्रत्येकाने हाच विषय डोळ्यापुढे मांडला असता की सप्ताह ठेवण्याची गरज नाही. आमच्या घरात दररोज कीर्तन होतं, पण घरामध्ये जे चालतं त्याचं नाव आहे कीर्तन. घरामध्ये जे आपण दररोज ऐकतो त्याचं नाव आहे कीर्तन. आणि घर सोडून ज्या धर्ममंडपात तुम्ही ऐकण्यासाठी येता याचं नाव आहे कीर्तन. मग आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे की कीर्तन ऐकायचं आहे, हे हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. तुकोबांनी सुद्धा त्या साधकाला याच भाषेत समजावून सांगितलं, अरे बाबा, एकांताचा वास तुका म्हणे मजे आस. माझी एकच इच्छा आहे की मी एकांतात गेलो पाहिजे. एकांतात गेल्यानंतर तुम्ही काय कराल? तुकोबा म्हणले, एकांतात जो भजनाचा आनंद मला मिळतो ना तो लोकांतात मिळत नाही. म्हणून संत एकांती बैसले आणि सकळ सिद्धांत शोधिले. एकांतामध्ये ज्यांनी या परमार्थाचा अनुभव घेतला आणि परमार्थाचा अनुभव घेतला म्हणून ते आज या गतीला प्राप्त झाले. या गतीला प्राप्त आज तर ते झालेच, पण मला असं वाटतंय जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती अजरामर आहे. तुमचं आमचं बघा, प्रपंचाच्या रस्त्यानं चालणारा माणूस एकदा का 4 जणांच्या खांद्यावर स्मशानात गेला की त्याच्या शरीराची राख झाली रे झाली की लोक 3ऱ्या दिवशी सावडतात. तुमच्याकडे सावडलंच म्हणतात ना, 4थ्या दिवशी सावडतात का? सगळ्या जगात एकच रीत आहे. हिंदू संस्कृतीच्या नियमानुसार ज्या माणसाला अंतिम संस्काराचा अग्नी दिला जातो त्या माणसाचं 3ऱ्या दिवशी आश्री विसर्जन केलं जातं. पण तो प्रपंच करून मरणारा माणूस त्याचं 3ऱ्या दिवशी सावळणं झाल्यानंतर 13व्या दिवशी तिर्व केल्या जातं. आणि 13वा दिवस झाल्यानंतर 14व्या दिवशी लोक गेलेल्या व्यक्तीच्या नावानं का होईना भजे करून खात असतात. भजे करून खातात. कोणी सुतक पाळायला रिकाम पण नसतं आजकाल परिस्थिती तशी आहे. माणसाला मरणं म्हणजे त्याचंही दुःख वाटत नाही. विचार केला पाहिजे आपण. सांगायचा सिद्धांत एकच आहे वायाळ महाराज, प्रापंचिक लोक एकदा गेले की मेले की गेले. प्रापंचिक लोक एकदा मेले की गेले, पण संत महात्मे गेल्यावर सुद्धा आजही उभारीला ध्वज तिही लोकावर, उभारीला ध्वज तिही लोकावर, ऐशी चराचरी कीर्तिदार, ऐशी चराचरी कीर्तिदार. ज्ञानेश्वर सोपान, ज्ञानेश्वर सोपान, श्रीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई गेले
उत्तमची मूर कीर्ती माझी तुका म्हणे मानेची सारे उत्तम चिहुरे कीर्तिमा कीर्तिमा उत्तम चिहुरे कीर्तिमा वा यांच्याकरता टाळ्या वाजवा तुम्ही आता एकदा. या तिघांनी 3 प्रमाण दिले 3 प्रकारचे. आता मी ते तिन्ही प्रमाण सोडण्याचा प्रयत्न करतो, ऐका. नारायण महाराजांनी दिलं उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. ऐका काय गोड प्रमाण दिलं. हनुमान महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. हे म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. आपल्यासाठी सुद्धा तोच महत्वाचा विषय. हे संत करताय, प्रापंचिक लोकांचं नाव हरिपाठात सुद्धा कोणी घेत नाही. संसार करणाऱ्या माणसाचं नाव हरिपाठात कोणी घेत नाही. ज्यांनी हरिपाठ तयार केला, ज्यांनी ग्रंथ निर्माण केले, त्यांचं नाव घ्यावं लागतंय. बघा तुम्ही, एखादा गावातला श्रीमंत प्रापंचिक असेल, चांगल्या पद्धतीचा संसार करणारा आहे म्हणून गावात श्रीमंत आहे, खूप पैसा आहे त्याच्याकडे, त्यात तो आल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुरू होत नाही, इतका तो श्रीमंत आहे. कारण शास्त्र त्याही पलीकडे सांगते, एखादा डांबरछाप माणूस जरी असला, डांबरछाप समजते ना, काळा डक, ज्याला अंधारात जरी तुम्ही उभं केलं तरी त्याला तिथं जाऊन बॅटरी घेऊन जाऊन पाहावं लागते, इतका काळा डक. पण तो दिसायला जरी काळा असला तरी तो पैशानं फार बलवान असतो. त्याला सांगितलं जातं की भाऊ तुम्ही गावातले नंबर 1चे श्रीमंत माणसं आहे, आपल्या गावात सप्ताह झालं, या तुम्ही 5 मिनिटं या ठिकाणी बोला. तो काळा डग माणूस, त्याला 5 मिनिटं बोलण्यासाठी तुम्ही संधी दिली, तो अर्धा तास मन मोकळ्या मनानं बोलत असतो. कारण त्याला म्हणायची कोणाची हिंमत नसते. कारण काय, पैशावाला आहे. महाराज तर असं म्हणतायत, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता सर्व मान्यता सर्व मान्यता धनवान माणसाला संपूर्ण जगामध्ये किंमत आहे. तो दिसायला काळा असो की दिसायला गोरा असो, तो पैशानं श्रीमंत असला पाहिजे. पैशावाले माणसं जर गावात श्रीमंत असतील तर त्याचा गावामध्ये आवाज असतो. एखादा श्रीमंत माणूस असेल त्याचा आवाज तालुक्यात असतो. एखादा श्रीमंत असला तर त्याचा आवाज जिल्ह्यात असतो. एखादा त्याही पलीकडचा श्रीमंत असला तर महाराष्ट्रात त्याचं नाव असेल. उभारीला ध्वज तीही लोकावर या. एखादा श्रीमंत असेल त्याचा आवाज महाराष्ट्रात असेल. एखादा श्रीमंत असेल त्याचा आवाज देशात असेल. एखादा श्रीमंत असेल त्याचा आवाज जगात असेल. पण आमच्या संताचा तिन्ही लोकात आवाज आहे. याही भूमंडळा कीर्ती माझी, याही भूमंडळा याही भूमंडळा माझी, याही भूमंडळा माझी. माणसाचा आवाज जगात असेल, जगात, गावात तर असेलच पण जगात असेल. हा माणसाबद्दलचा विषय बोलतो मी. पण आमच्या साधूची कीर्ती, याही भूमंडळा कीर्ती माझी किंवा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी. अर्थात नारायण महाराजांनी जे प्रमाण दिलंय ते तंतोतंत दिलं. म्हणून महाराज म्हणतायत उभारीला ध्वज तीही लोकावरी. तिन्ही लोकांमध्ये संतांची चर्चा आजही केल्या जाते. अरे आपण गेल्यानंतर आपलं नाव गावात सुद्धा कोणी घेत नाही. आता हनुमान महाराजचं प्रमाण. हनुमान महाराज तर असं म्हणतात राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आपला महत्वाचा विषय असा चालू होता. आपलं सुद्धा सावळणं झाल्यानंतर 13वर केल्या जातं आणि 13वर झाल्यानंतर पाळलं तर पाळलं. 13 दिवस सुतक नाही तर 14 दिवशी लोक भजे करून खातात.
खातात लोक. अहो बेसनावर तेल टाका म्हणतात, बुक्कीनं कांदा फोडा. जाणारं तर गेलं. अहो बुक्कीनं कांदा फोडणारे लोक आम्ही पाहिले हो. घरातले प्रापंचिक लोक आपण गेल्यानंतर आपलं नाव फक्त 13 दिवस घेत असतात, 14व्या दिवशी आपल्याला ते विसरत असतात. हा विषय काय आहे महाराज? हा विषय एवढाच आहे की तो प्रपंच करून मेला, म्हणून मेले की गेले. ही लोक त्याही काळात होती, ही लोक आजही आहेत आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही लोक समोर राहणार आहेत. सांगतो तुम्हाला, ऐका. जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला जाऊन 450 वर्षे पूर्ण झाले. आजही तुकोबाचा अभंग निरूपणा करता निवडला की तुकोबा गरुडावर बसलेले पुढे दिसतात. ही ताकद आहे माझ्या तुकोबाची. योगीराज गजानन महाराजांना शेकडो वर्ष झाले, शताब्दी महोत्सव वर्षी साजरं केलंय आपण सगळे लोक शेगावला जाता पायी वारी करण्याकरता. मला चांगलं माहीत आहे, कारण मी गजानन महाराज संस्थानचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो. शेकडो वर्ष झाले महाराजांना समाधिस्थ होऊन. इसवी सन 1907 साली महाराजांनी भास्कर पाटील यांना संजीवन समाधी दिली. ही संजीवन समाधी अकोला जिल्ह्यात आहे, ही संजीवन समाधी अकोट तालुक्यात आहे आणि ही संजीवन समाधी वारी हनुमानच्या अलीकडे आळगाव बुद्रुक या गावात आहे. महाराष्ट्रात 2 संजीवन समाधी आहेत, तुमच्या माहितीकरता तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एक समाधी आहे विश्वमाऊली ज्ञानोबारायांची. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जाऊन ज्ञानेश्वर बसिले आसनावरी आणि पुढे ज्ञानेश्वरी ठेवेले. आमच्या संस्थेचा जो अभ्यास आहे बाबा, हा अभ्यास स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेचा आहे. सद्गुरू जोग महाराजच्या संस्थेचा जो नियम आहे तोच गजानन महाराज संस्थेचा नियम आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्था अशी संबोधल्या जाते ती सद्गुरू जोग महाराजची वारकरी शिक्षण संस्था. आणि श्रीमंतच्या बाबतीत, नियमाच्या बाबतीत, स्टँडर्डच्या बाबतीत तंतोतंत पालन जर कोणतं संस्थान करत असेल तर जगात श्रीमंत असणारं संस्थान म्हणजे गजानन महाराज संस्थान शेगाव. हे अनुकरण आहे. कधी काळी कीर्तनाच्या थोडं बाजूला बोलतो. आपल्या गावात छोटं मोठं देवस्थान असलं पाहिजे, पण त्या संस्थानवाल्या लोकांनी, त्या संचालकांनी एखाद्या वेळेस मोठ्या संस्थानाचं अनुकरण केलं पाहिजे. आम्ही केलंय. आज चिखली तालुक्याचं वैभव असणारं परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान श्री क्षेत्र चिखली या ठिकाणी करोडो रुपयाचा व्याप आहे महाराज. हजारो कोटी रुपयाचे देवस्थान त्या ठिकाणी बांधलेले आहेत. खूप मोठं भक्तनिवास आहे. भक्तांच्या सुखसुविधेकरता तो नियम त्या ठिकाणी केलेला आहे, चालू आहे. तुम्ही केव्हाही या, तुमचं स्वागत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून बाबांच्या पुण्यतिथी निमित्त भजनी दिंड्या त्या ठिकाणी येतात. म्हणून एवढ्या मोठ्या गजानन महाराज संस्थानचं अनुकरण आपलं परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान करते. गजानन महाराज संस्थान 500-500 मृदंग वाटते. आपण 2-2, 3-3च काय होईना पण वाटण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. सांगायचा सिद्धांत एवढाच आहे, एखादं मोठं संस्थान जर नियमाचं कडक असेल, पक्का असेल, तंतोतंत पालन करत असेल तर छोट्या मोठ्या देवस्थानांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. मी हे देवस्थान बद्दल बोलतो असं नाही, माणसाचं सुद्धा त्याला तेच लागू होते. एखादा मोठा व्यक्ती जर समाज कार्य करत असेल, धर्म कार्य करत असेल, संप्रदायाचं कार्य करत असेल तर मला असं वाटते त्याला सहकार्य करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण एवढा मोठा सप्ताह आपल्या गावात चालू आहे. पंचक्रोशीला लाजवेल इतकं स्वरूप या गावात आपण या ठिकाणी निर्माण केलंय. आणि ही सगळी लोक, मला तरी असं वाटते, तुम्हाला नाही जमत ना राजाव हरिपाठ, तुम्हाला नाही घेता येत ना काकडा, तुम्हाला नाही ना कीर्तनात मार्गदर्शन केल्या जात, मग कमीत कमी मार्गदर्शन करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे. अनुकरण करायला काय हरकत आहे? आपल्या गावातले भूमिपुत्र आहेत. आपल्या गावातलं भूमिपुत्र आज नंदकिशोर महाराज वायाळ महाराष्ट्राच्या कोणीही कोपऱ्यात जाऊ द्या, त्यांचं नाव आहे. आणि ज्याही ठिकाणी जातात मला असं वाटते ते त्यांच्या नावाच्या पुढे तुमच्या गावचं नाव मोठं करत असतात. हा तुमचा मोठेपणा असला पाहिजे. यांच्या नावापुढे तुमच्या गावचं नाव मोठं लागतं. तुम्ही एखाद्या वेळेस त्यांच्याशी कट्टी केली असेल तरी तुमचं नाव घ्यावं लागतंय, गावाचं नाव घ्यावं लागतंय. आज आम्ही चिंचवरून या ठिकाणी आलो, आम्हाला मानलं जातंय महाराज श्याम महाराज डाकोरकर, अध्यापक परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान श्री क्षेत्र चिखली. हे ठीक आहे, आम्ही तिथं नोकरी करतो, आम्ही बाबाची सेवा करतोय. पण आज आमचं नाव बाहेर जर घेतलं तर आमच्या नावाच्या पुढे, आमच्या आडनावाच्या पुढे आमच्या गावचं नाव लागत असतं. याचं कारण आहे तुम्ही गावासाठी करताय आणि हे लोक गावाचं नाव महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी करतायत. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्याचं अनुकरण करायला काय हरकत आहे? महाराज मृदंग वाजवतात. आमच्या संस्थेची 3 मुलं या ठिकाणी हजर आहेत.
एखादा मोकळा जर ते चांगला वाजवत असतील आणि यापैकी एखादा मुलगा त्यांच्याकडे पाहून तोच मोकळा घेऊन जात असेल, अनुकरण करायला काय हरकत आहे? हनुमान महाराजांनी आणि या महाराजांनी साखरेपेक्षा गोड चाल गायली. मला जर ती चाल येत नसेल आणि मी ती चाल जर गाण्याचा प्रयत्न केला, चुकीची का होईना पण गाण्याचा प्रयत्न केला, अनुकरण करायला काय हरकत आहे? तुमच्या गावामध्ये विनेचे विनेकरी असतील, पहारेकरी 6, 12 तासाचे 6 पारेकरी असतात. नाही घेतला तुम्ही कधी विना. आणि सांगू तुम्हाला, सप्तामध्ये सगळं नियोजन केलं जातं, फक्त पारेकरीच जांभळून सापडत नाहीत. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. वा, मी टाळे वाजवतो तुमच्याकरता. तुमच्या गावात महाराज तुम्ही असल्यामुळे काही विषय नाही नो. नंदू महाराज तुम्ही आहे गावात, तुम्ही सगळं सांभाळून घेता हे आम्हाला माहीत आहे. म्हणून तुमच्या एका फोनवर मी तयार झालो कीर्तनाला येण्यासाठी. नाही तर आज विनोद मूर्तीचं कीर्तन होतं, भगवान महाराजांचं कीर्तन होतं. पण तरीसुद्धा महाराजांनी एक फोन केल्याबरोबर त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी मी उपस्थित राहिलो. म्हटलं त्या निमित्तानं सगळ्या आमच्या ज्ञानोबा तुकोबांच्या लेकराचं दर्शन होईल, एकमेकाची गाठ भेट होणे ही महत्वाची असते. तुम्ही सगळं व्यवस्थित जर करून घेता. लोक म्हणतात महाराज आम्ही दरवर्षी 500 रुपये वर्गणी देतो, या वर्षी आमचे 1000 घ्या, पण पाऱ्याचं आमचं जमत नाही बरं. अरे पाऱ्याचं तुमचं जमत नाही असं तुम्ही म्हणता, मग अखंड हरिनाम काऊन टाकता पत्रिकेवर? पत्रिकेच्या अनुकरणानुसार चाललं पाहिजे. पत्रिकेवर जर असतंय आपलं अखंड हरिनाम सप्ताह, एकदा रामकथा नाही झाली तर चालेल, एकदा भागवत कथा नाही झाली तर चालेल, एकदा ज्ञानेश्वरी नाही वाचली तर चालेल, पण या तीन विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत संप्रदायात, ते झाले पाहिजे. सकाळचा काकडा झाला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाची संबोधल्या जाणारा हरिपाठ ज्याला म्हणतात तो हरिपाठ झाला पाहिजे. आणि अखंड म्हणताय ना माझ्या राजांनो तुम्ही, तो विना मारुती रायाच्या देवळात म्हणा, कीर्तनाच्या धर्ममंडपात म्हणा, 24 तास वाजला पाहिजे. 2-2 तास दिलेले असतात तुम्ही त्या पारेकऱ्याला. आणि तो पारेकरी सुद्धा वाजवताना रामकृष्ण हरीत त्यांना म्हटलं पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणणाराच पारेकरी ठरू शकतो. त्यानं गप्पा नाही केल्या पाहिजे, का रे तुला किती झाली सोयाबीन, का रे तुला किती झाली सोयाबीन, आणि तुही म्हैस जनली म्हणतात, आणि हेलं दिलं का वगार दिली. अरे पारा आहे बाबा आपल्या गळ्यात, आपल्या गळ्यात पारा आहे, तू हिल्याच्या म्हशीच्या गप्पा करतो सोयाबीन किती झाली. अरे हा प्रपंच नको आणू. हे 2 तास तुम्हाला आयोजक लोकांनी दिलेलेच नसतात, तुम्ही चुकीचे विचार करता. हे 2 तास तुम्हाला आयोजक लोकांनी दिलेले नसतात. अरे देवापासून आलेली ती सुवर्णाची संधी असते, आणि मला असं वाटते या 2 तासात तुम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. त्याला म्हणतात अखंड हरिनाम, अखंड हरिनाम. म्हणून बऱ्याच गावाला लोक म्हणतात 500 देतोय ना राजाओ आम्ही, या वर्षी 1000 घ्या, पण पाऱ्याचं आपलं पटत नाही. म्हणून शेवटी बऱ्याच गावाला कीर्तनं चालू आहेत, प्रवचनं चालू आहेत, पण पारा मात्र बंद आहे. आणि त्यांच्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं अखंड हरिनाम सप्ताह. कोणत्या महाराज, मला तरी असं वाटते ती सप्ताहाची सुद्धा विटंबना आहे, ती गावाची सुद्धा विटंबना आहे, आणि एवढंच नाही ती संप्रदायाची सुद्धा विटंबना आहे. तर एखादा मोठा व्यक्ती जर आचरण चांगलं करत असेल तर त्याचं सुद्धा अनुकरण आपण केलं पाहिजे. आपल्या गावामध्ये धर्मभूषण नंदू महाराज असल्यामुळे मला तरी असं वाटते की कुठलीच कमतरता सप्त्यात नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून मोठ्याल्या संस्थानांचं, मोठ्याल्या व्यक्तिमत्वांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा, त्यांचं अनुकरण करायचं. मी सांगत होतो तुम्हाला, 450 वर्ष झाले जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला जाऊन आजही तुकोबाचा अभंग चिंतना करता निवडला की तुकोबा गरुडावर बसलेले दिसतात, की त्या काळात आले होते तसे. असं म्हणतायत, पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बसून जसा तुकोबाला सदैव वैकुंठात नेण्यासाठी पंढरीश पांडुरंग परमात्मा आला होता, अभंग घेतल्याबरोबर तसेच तुकोबा त्या गरुडावर बसलेले दिसतात. का? त्यांनी धर्माकरता, देशाकरता, संप्रदायाकरता देह झिजवला. म्हणून आज ते गेले जरी असले तरी, मी गेलेच म्हणेल बाबा, गेले जरी असले तरी कीर्ती स्वरूपानं या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आहे हनुमान महाराजांचं प्रमाण. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आता आपण प्रमाण घेऊ यांचं, उत्तमची उरे कीर्ती मागे. आता आपण आपल्या 13 दिवसावर जाऊ. मी तुम्हाला सांगितलंय, आपण गेल्यानंतर एकदा गेलो की मेलो की गेलो. कमीत कमी प्रापंचिक माणसानं मरू नये असं नाही, हे विधीचं विधान आहे. आया है सो जाएगा राव रंग फकीर. आता मोठ्याचं लेटर काढतो महाराज, तुम्ही यादी थांबला मग तुमची डायरी उघडा. आता पहा,
पीर मरे पैगंबर मरे मर मर गए जिंदा जोगी जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी जब का अजब तड़ाखा बे तू क्या जानी लड़का भी 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए सहस्त्र 88 एकच सांगू तुम्हाला मरण देवाच्या बापाला जर चुकत नसेल तर आपण दररोज 2 कप चहा घेणारे माणसं किती दिवस इतना ही बोलो आलिया इतना ही बोलो नाही उरो आले अवतार ये रती पामर जीव किती बघा ना तुम्ही असे किती आले न किती गेले महाराज त्याही पलीकडे असं सांगतायत आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखता देखता ना तू पंतू तोही तैसा झाला देखता देखता ना तू पंतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठे भय आले मोठे आता पटेल काय तुम्हाला अरे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला नातू आता बिस्किट खाते उद्या सुद्धा तो जाणारच आहे हे विधीचं विधान आहे यादी ठेवली ना आपल्याकडे पण महाराज असं म्हणतायत उत्तमची उरे कीर्ती मागे 450 वर्ष झाले माझ्या तुकोबाला सदैव वैकुंठाला जाऊन आजही तुकोबाचं नाव घ्यावं लागतं 750 पावणे 800 वर्ष झाले विश्वमाऊली ज्ञानोबरायांना संजीवन समाधी देऊन तरी सुद्धा माऊलीची एखादी बोवी आठवली की प्रत्यक्ष समाधीस्थ ध्यानात बसलेली माझी माऊली डोळ्यापुढे दिसते माझ्या राजांनो याचं कारण आहे धर्मासाठी झिजवलं समाजासाठी शिजवलं आणि संप्रदायासाठी शिजवलं आजही योगीराज संत सम्राट गजानन महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तर मला असं वाटते तेच गजानन महाराज तुमच्या डोळ्यापुढे दिसतात कोणते जे सगळ्यात अगोदर बंकटलाल अग्रवालांना वडाच्या झाडाखाली उष्ट्या पातळाचे भाताचे कण खाताना दिसले का तशी तेजोमय मूर्ती होती सांगेल मी तुम्हाला ऐका देवीदासाच्या घरती ऋतुशांती होती हा कोण होता देवीदास हा देवीदास पातुरकराचा वंशज होता गजानन महाराज सांगतो नंतर मी धर्माची मूर्ती तुम्हाला सांगणारच आहे आणि तुकोबाच्या 3 चरणाच्या अभंगावर मला नाही वाटत की 11 वाजेपर्यंत पूर्ण भाव होईल अजून आपलं एकही चरण झालं नाही तरी आपण शॉर्टकट बोलण्याचा प्रयत्न करू ऐका देवीदास पातुरकर हा कोण होता याचा जर आपण विचार केला आपण सगळे लोक श्री गजानन महाराजांना सेवा गजानन महाराज संस्थांचे भक्ता मला माहित आहे तुम्ही प्रत्येक वारीला गजानन महाराजांच्या दर्शनाकरता जाता एवढंच नाही या गावातला एकही सदस्य असा नसेल की जो शेगावला श्रींच्या दर्शनाकरता गेलेला नाही प्रत्येक जण गेले पाहिजे ज्या लोकांची पंढरपूरला जाण्याची मानसिकता असते पण जाण्याची सोय नसते अशा व्यक्तीने शेगावला जा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं दर्शन माझ्या गजानन महाराजांच्या समाधीत तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही ही गजानन महाराजांच्या समाजाची ताकद आहे म्हणून
देवीदास पातुरकर त्याच्या मुलाची ऋतुशांती होती. कोण होता हा देवीदास? हा देवीदास पातुरकराचा वंशज होता. त्याच्याकडे पूर्वीच्या काळामध्ये मठ होता आणि छोटा मोठा मठ चालवण्याचं ते काम करत होते. मराठी समजते सगळ्यांना, भाषा कळते. ऐका माझ्या राजानो, जसं तुम्ही फ्रेज बसलेले तसे बसा. देवीदासाच्या मुलाची ऋतुशांती होती म्हणून त्यानं नगर भोजन आयोजित केलं होतं महाराज. सगळ्या गावाला नगरात भोजन दिलं होतं. असं पंचपक्वान्नाचा बेत त्या ठिकाणी केला होता. असला मस्त गुलाबजाम केले होते, असे मस्त वरण त्या ठिकाणी केलं होतं, असा मस्त भात त्या ठिकाणी केला होता. आणि सगळ्या लोकांना निमंत्रित केल्यानंतर ऋतुशांतीचा कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर काही लोक जेवणाकरता त्या ठिकाणी येत होते. काही लोक जेवण करून उठत होते. पण उठत असताना ज्या ताटावर ते जेवत होते ते ताटं काही स्टीलचे नव्हते, ते ताटं काही तांब्याचे नव्हते. ज्या पात्रवाळीवर महाराजांनी ते लोक जेवू घातले, देवीदास महाराजांनी ते लोक जेवू घातले, ती पात्रवाळी पळसाच्या पानाची होती. बघा किती मजा होती पूर्वीच्या काळात. असं मस्त वडाचं झाड असायचं पाटील, आणि वडाच्या झाडाखाली असा मस्त बिट्ट्याचा कार्यक्रम असायचा. रोडग्याचा कार्यक्रम असा. मस्त बर्गाचं ऊन तपायचं. दुपार 12:30-1ची वेळ असली पाहिजे. त्याच्या खाली मस्त वडाच्या झाडाखाली सगळ्यांनी मिळून मिसळून तो स्वयंपाक केलेला असायचा. अशी मस्त वांग्याची भाजी शिजायची, असं मस्त पिवळं जरद वरण शिजायचं. तिकडून त्या भट्टीवर ठेवलेला डालडा घमघम त्याचा वास यायचा. आणि ते जेवण जेवण्याची मजा फार वेगळी होती. आता जे स्टीलच्या ताटामध्ये जेवण मिळत नाही, ते त्या काळात पळसाच्या पानावर तुमचं जेवण होत होतं. आणि जेवण्याची सुद्धा पद्धत होती. अगोदर पत्रवाळी यायची, त्याच्यावर मीठ यायचं, मग भात यायचा. भात कशासाठी दिला रे? भात याच्याकरता दिला. एखाद्या वेळेस जर पळसाच्या पानाचा द्रोण फुटलेला असला तर भाताचं आळं कामी येईल याकरता अगोदर भात द्यायचा. आणि भात दिल्यानंतर त्याचं असं मस्त आडं करायचं आणि त्याच्यात ते द्रोणाचं जहाज ठेवायचं. त्याच्यात ते पिवळं वरण टाकायचं. वरण पिवळं पिवळं पिवळं. तुरीची डाळ दाखवा ना, 1000 रुपये मिळवा. एकही डाळिंब नाही त्याच्यात, आहे का नाही? असं मस्त आळं करायचं, त्यात बसायचं. आणि सगळं जेवण झाल्यानंतर मग ते भाताचं आडं फोडलं की मग वरपू हाणायचं. काय जेवण्याची मजा होती. तृप्तीचा ढेकर द्यायचे लोक. भांडारे खाणारे गेलेले लोक की त्या ठिकाणी संध्याकाळीच यायचे. म्हणजे जेवणच इतकं टाईट झालं की पुढे चालायची इच्छाच होत नाही. माझा महत्त्वाचा विषय नीट लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये पात्रवाळीवरचं जेवण होतं आणि ते जेवण तुडुंब दाबून व्हायचं माझ्या राजांनो. आता तितकं स्टीलच्या ताटात सुद्धा होत नाही. म्हणून देवीदासांनी अनेक लोकांना निमंत्रित त्या ठिकाणी केलं होतं. पंक्तीवर पंक्ती उठल्या होत्या, पत्रवाळ्या होत्या. माणूस बरा होता. पण त्या काळामध्ये त्या पत्रवाळीवर जेवलेले सगळे लोक त्या उष्ट्या पत्रवाळ्या वडाच्या झाडाखाली टाकल्या होत्या. वडाच्या झाडाखाली पात्रवाळ्या टाकल्या. पण काही लोक असं असतात माझ्या राजांनो, अन्नाची कदर करत नाही. याच्यापासून सिद्धांत घ्या. गजानन महाराज संस्थानपासून आपण सगळ्यांनी अनुकरण सिद्धांत घेतला पाहिजे की आज गजानन महाराजांनी उष्टे भाताचे कण खाल्ले. पण जगाच्या कान्याकोपऱ्यातून प्रत्येक वारकरी श्रींच्या दर्शनाकरता जातो. महाराजांच्या दर्शन बारीत 4-4 तास दर्शन घेण्याकरता लागतोय. महाराजांचं दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद बारीत जेवणाची व्यवस्था केलेली असते. गजानन महाराजांनी उष्टा भात खाल्ला. पण महाराष्ट्रातून, देशातून, जगातून आलेला वारकरी महाप्रसाद घेण्याकरता गेल्यानंतर त्याच्या हातावर गरम गरम अन्न भेटते. ही गजानन महाराजांची शक्ती आहे. आतापर्यंत गेलेला कोणता वारकरी शिळं सकाळचं दुपारचं असं खाऊन आला का? बघा तुम्ही ते ताट घ्या, त्या ताटातून वाफा निघतील इतकं ते ताजं अन्न असते. अशा पत्रवाळ्या टाकल्या होत्या वडाच्या झाडाखाली. आणि कोणी जरी तेजोमय मूर्ती दिसली, सगळं गाव जेवण करून गेलं. वडाचं झाड असं भलं मोठं वडाचं झाड आहे. कधी शेगावला गेले की जा, तिथं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल श्रींचं प्रगट स्थळ. काय प्रगट स्थळ? ज्या ठिकाणी गजानन महाराज उष्ट्या पत्रावरचं अन्न खाताना सगळ्यात पहिले दिसले त्याला म्हणतात स्थळ. तिथं प्रगट झाले. आणि गजानन महाराज उष्ट्या पत्रावरचं अन्न खाताना 2 व्यक्तीला दिसले. एक व्यक्ती बंकटलाल अग्रवाल आणि दुसरा दामोदर पंत कुलकर्णी. विठाला 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 विठाला. तुम्हाला जर हा विषय पटत नसेल तर मी सांगतो. गजानन विजय ग्रंथ जर तुमच्याकडे असेल ना तर अध्याय पहिला काढा. गजानन विजय अध्याय पहिला काढा आणि त्याच्यामध्ये ओवी क्रमांक 80 पासून 100 पर्यंत पाहून घ्या. मग तर झालं. अध्याय पहिला ओवी क्रमांक 80 पासून 100 पर्यंत पाहून घ्या. या 25 वयामध्ये तुम्हाला सगळा इतिहास कळेल. महाराज कुठून आले, कसे होते, कोणाकडे सुरुवातीला गेले, कोणाच्या घरची पंगत होती आणि कोणाचं उष्ट महाराज खात होते आणि कशावर खात होते. पंक्तीवर पंक्ती उठल्या. काही लोकांनी खाल्लं कमी फेकून जास्त दिलं. माझ्या राजांनो, एखाद्या गरीबाच्या घरची पंगत असे असते म्हणून लागेल तितकंच खायचं असतं, उष्ट टाकायचं नसतं. गरीबानं सप्त्यात बुंदीची पंगत दिली म्हणून खातात तर खातात आणि खिशातही टाकून देतात.
त्याला विचारलं जातं ही बुंदी बुंदी चालवली कशा करता? नातवा करता बुंदीन गिल्लासातन घरी. अरे गरीबाच्या घरची पंगत आहे, दिली ना त्यानं. 90 वर्षाचा सप्ताह चालू आहे आपल्या गावात. हिंमत नव्हती त्याची देण्याची, पण मनात इच्छा होती आज देऊ उद्या देऊ आज देऊ उद्या देऊ. झाला ना तो तयार, दिली त्यानं. लागेल तितकंच घेतलं पाहिजे, पचल तितकंच खाल्लं पाहिजे आणि चांगलं जेवलं पाहिजे. चांगलं जेवलं पाहिजे. आमच्या संस्थेत विद्यार्थी शिकतात. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नेहमीच सांगत असतो, बाळाओ विद्यार्थी जोपर्यंत आहे तोपर्यंत विद्यार्थ्याची लक्षणच तुमच्याजवळ असली पाहिजे. काक चेष्टा बक ध्यानम श्वान निद्रा तथैव बच अल्पाहार ग्रह त्यागम विद्यार्थी पंच लक्षणम. कसं कसं कावळ्यासारखं बोलणं असलं पाहिजे, बगड्यासारखं ध्यान असलं पाहिजे, कुत्र्यासारखी टारटूर झोप असली पाहिजे. टारटूर समजते ना तुम्हाला? कुत्र्या झोपत नाही कधी. कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे माणसाला. नाही तर चोर आलेही, रट्टे टाकून गेलेही, होतं नव्हतं काढून घेऊन गेलेही, आम्हाला काहीच माहीत नाही. मग तू आहे कुठं? मी दवाखान्यात. माणसाची झोप सुद्धा कुत्र्यासारखी असली पाहिजे. आपल्या पायाचा चावल आला रे आला की कुत्र शेपूट आपटते बघा. नाही तर आज रात्री प्रयोग करून पहा. जेवण सुद्धा अल्पाहार. अल्पाहार म्हणजे कमी. जसा एखाद्या हॉटेलवर नाव दिसतो अल्पपोहार गृह. अल्पपोहार म्हणजे काय? इथं एक प्लेट 10 रुपयात भेटल. 100 रुपयात जर द्यायचे तर अख्खं ताट तुमच्याजवळ. 100 रुपयाचं ताट वेगळं आणि 10 रुपयाचे अल्पपोहार वेगळे. जेवण सुद्धा कमी असलं पाहिजे. एका विद्यार्थ्याने विचारलं, गुरुजी जेवण का कमी असलं पाहिजे? अरे बाबा, ज्यावेळेस तुमचे क्लास होतात, ज्यावेळेस तुम्हाला गुरुकुलामध्ये शिकवलं जातं, जास्त जेवण केलं की झोप येते म्हणून. जास्त जेवण केल्यानंतर माणसाला झोप येते, म्हणून तुम्हाला झोप आली नाही पाहिजे याकरता कमी जेवलं पाहिजे. का टचून जेवलं पाहिजे? टचून टचून माहित आहे का? टचून आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, टचून म्हणजे जोपर्यंत तुमच्या कपाळाचा कडक भाग इतका ढेरीचा कडक भाग होत नाही तितकं चालू ठेवायचं. येऊ द्या बुंदी, येऊ द्या वांग्याची भाजी, येऊ द्या मिरचीची भाजी, असं नसतं जेवायचं. म्हणून बगड्यासारखं तुमचं ध्यान असलं पाहिजे, कावळ्यासारखं तुमचं बोलणं असलं पाहिजे, कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे आणि कमी जेवण असलं पाहिजे. आणि कीर्तनकार व्हायचं ना दादा तुम्हाला, मृदंगाचार्य व्हायचं ना तुम्हाला, गायक व्हायचं ना तुम्हाला, मग काहीतरी काही वर्ष घराचा त्याग असला पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला आता ही मंडळी सगळी कीर्तनामध्ये उभी आहे. हे नारायण महाराज आज तुमच्या गावामध्ये रामकथा करतायत, अनेक वर्षांपासून येतात. यांनी सांगितलंय नंदू महाराज आमचे संबंध खूप जुने आहेत. जुने आहेत म्हणजे जुन्या संस्थेचे ते विद्यार्थी आहेत. घरी शिकता येत नव्हतं का त्यांना? पण विद्यार्थ्याच्या 5 लक्षणांपैकी एक लक्षण त्यांनी चांगलं अनुकरण केलंय. हा ग्रह त्यागम विद्यार्थी पंचलांग हे शेवटचं लक्षण. आम्ही सुद्धा घरी कीर्तनकार होतो असं म्हटलं असतं, पण मला नाही वाटत आम्ही कीर्तनकार झालो असतो. आमच्या आईवडिलांनी आम्हाला जबरदस्ती का होईना शेगावला पाठवलं, महाराजांची सेवा केली, 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, म्हणून आज समाजाच्या समोर बोलतो. ही ताकद फक्त कशाची असेल तर घराचा त्याग केल्यामुळे आहे. म्हणूनच ही धर्मकार्य होत असतात. मी सुरुवातीला नाही का तुम्हाला सांगितलं, घरामध्ये जे होतं त्याचं नाव आहे कीर्तन आणि इथं जे होते त्याचं नाव आहे कीर्तन. घरामध्ये तुम्ही कितीही करा, घरामध्ये तुम्ही कितीही चांगलं घर बांधा, घरामध्ये तुम्ही कितीही कमवा, घरातले लोक तुम्हाला म्हणत असतात तुम्हाला काही समजत नाही. खरं आहे का खोटं आहे? करून पहा. अरे बाबा, मी 3 लेकराचा बाप आहे, 3 लेकरं आहेत मला. तू असे ना 3 लेकराचा बाप, तरी सुद्धा घरच्या लोकांची सल्ला घेऊन पहा. घरातले लोक तुम्हाला म्हणत असतात तुम्हाला काही समजत नाही. अरे तुम्हाला जर काही समजत नाही म्हटल्यावर किती भानगडी आहेत. याचा कारण असं आहे महाराज की आपण घरामध्ये जे करतो ते कीर्तन आहे, ते शेवटपर्यंत चालत राहत असतं. आणि त्या कीर्तनाचा त्याग केल्यानंतर या धर्म मंडपामध्ये यावं लागतंय आणि इथं आल्यानंतर जे आपल्याला ऐकायला भेटतंय त्याचं नाव आहे कीर्तन. म्हणून अनुकरण करायला काय हरकत आहे? एखाद्या गरीबाच्या घरची पंगत जर असेल तर कमी जेवलं पाहिजे, चांगलं जेवलं पाहिजे, पोटभर जेवलं पाहिजे, सांडलं नाही पाहिजे. देवीदासाच्या घरची ऋतुशांती असल्यामुळे लोक जेवलं तर जेवले आणि पत्तरवाडीवर उष्ट सुद्धा टाकलं. इतकं उष्ट टाकलं. धावणारी मंडळी होती. या धावणाऱ्या मंडळांनी पत्तरवाड्या उचलल्या आणि त्या वडाच्या झाडाजवळ टाकल्या. योगीराज संत सम्राट गजानन महाराज त्या वडाच्या झाडाखाली आले. विदेही अवस्थेला प्राप्त झालेली मूर्ती आहे. अंगावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र नाही. महाराजांचा एक डोळा चंद्रासारखा दिसतो तर एक डोळा सूर्यासारखा दिसतो. संपूर्ण शरीर महाराजांचं सूर्याच्या किरणासारखं चमकते. कोण आहे मूर्ती? पहिला प्रसंग, कोण आहे मूर्ती? अजान भाऊ आहेत महाराज. अजान भाऊ म्हणजे काय? ज्याचे हात टोंगळ्याच्या खाली जातात त्याला अजान भाऊ असं म्हटलं जातं. आपले हात इथपर्यंतच जातात, आपल्याला माणूस म्हटलं जातं. माणूस वेगळा, अजान भाऊ वेगळा. पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती.
बालवाडीत जर तुम्ही गेले, शाळेत जर गेले तर मास्तर म्हणायचं का रे काय तुझं नाव? माझं नाव नाही का श्याम आहे श्याम. चाल उजवा हात डाव्या कानाजवळ ने. उजवा हात डाव्या कानाजवळ नेल्यानंतर म्हणायचे ॲडमिशन पक्की. तसं शाळेत घेत नव्हते. आता का रे 5 आणि 6 11 वर्षाचा झाला का पहिल्या वर्गात प्रवेश. आता 7वीच्या पोरांना 1 2 लिहिता येत नाही. त्या काळातली शाळा या काळातली शाळा फार वेगळी आहे. आणि मधात तर हा कोरोनाचा काळ आला नंदू महाराज, त्याच्यामुळे 4थीतले पोरं डायरेक्ट 8वीतच टेकवले. त्याच्या नावाचं स्पेलिंग सुद्धा त्याला लिहिता येत नाही. तो बापाचं कधी लिहिणार आहे. परिस्थिती फार खतरनाक झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन याच्यामुळे मुलांची बुद्धी हीन होत चाललेली आहे. याच्यावर कुठंतरी आळा बसला पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून तेजोमय मूर्ती दिसली. अजान भाऊ सारखी मूर्ती आहे. त्या वडाच्या झाडाखाली बसलेले आहे माझी माऊली. आणि खरं सांगू तुम्हाला, त्या काळापासून त्या क्षणापासून धर्माचं रक्षण करण्याचं योगीराज गजानन महाराजांना ठरवलं. अशी ती मूर्ती होती. अनुरेणु मध्ये वा ब्रह्म व्यापिले लय उत्पादी समान चमकतो आणि दुसरा डोळा चंद्रासारखा दिसतो. अंगावर वस्त्र नाही. त्यागी जीवन जगणारे महात्मे कधी अंगावर भारी भारी वस्त्र परिधान करत नसतात. त्यांना तुम्ही कितीही भारी वस्त्र दिले तरी ते वस्त्र आपाप गळून पडत असतात. कारण ते धर्माचं रक्षण करण्याकरता आलेले असतात. यालाच तर तुकाराम महाराज म्हणतात, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. हे महाराजांचं कार्य आहे माझ्या राजांनो. कधी काळी तुम्हाला महाराज कळावे असं वाटत असेल, जेवढा अधिकार ज्ञानेश्वरीचा आहे मी नारदाच्या गादीवर तुम्हाला सांगेल, तितकाच अधिकार दास गणू महाराजांनी लिहून ठेवलेल्या गजानन विजय ग्रंथाचा आहे. गजानन विजय ग्रंथ ऐकल्यानंतर तुमचा विजय होईल येथे संशय नाही. फक्त समर्पण भावनेनं तुम्हाला तो ऐकावा लागेल. शांतिमय असं वाटते प्रत्यक्ष शेगावामध्ये आम्ही कीर्तन करतो की काय. महाराजांच्या दरबारात सुद्धा कीर्तन करण्याचा योग बऱ्याच वेळा आला. मोठ्या उत्सवामध्ये सेवा करण्याचा योग मिळतोय महाराज आम्हाला. याचं कारण आहे महाराजांच्या चरणावर 5-5 वर्षे आमची सेवा राहिली आणि महाराजांचे आशीर्वाद आजही आमच्या पाठीशी आहेत. महाराजांचे आशीर्वाद पाठीशी आहेत याच्या पाठीमागची कारण सुद्धा अनेक आहेत. की ज्या ठिकाणी सेवा असते त्या ठिकाणी साधू तुमच्यावर कृपा करत असतात. गजानन महाराजांची सेवा ज्या ज्या लोकांनी केली, ज्या ज्या लोकांनी महाराजांना जाणलं, ती मूर्ती प्रत्यक्षात वाङ्मय प्रतिमूर्ती आहे. आपण फरक एवढाच मानतोय कारण गजानन महाराजाला एका भक्ताने महागातला पितांबर आणून दिला. आता तो पितांबर नेमका आणून दिला कोणी? ज्याने पितांबर आणून दिला तो मुळातच पितांबर होता. त्याचं नाव पितांबर शिंपी होतं. हे सुद्धा चरित्र आहे. पुढे गोविंदभाऊ टाकडीकर आहेत, बंकटलाल अग्रवाल आहेत,
भास्कर पाटील आहेत, बाळाभाऊ आहेत, ही सगळी लोक आली कधी? जी साधूंना म्हणत होते की काय येड्या पिशासारखा वागतो, कोण आहे तुम्ही? हा, वडाच्या झाडाखाली बसलात, उष्ट्या पातळीचा भात वेचून खाता, हे तुम्ही आहे कोण? विचारलंय बंकटलाल अग्रवालांनी विचारलं, आपण कोण आहात, कुठून आलात, तुमचं नाव काय, तुमचं आडनाव काय, तुम्ही कोण्या गावचे? साधूचं नाव, साधूचं गाव, साधूचं गोत्र, साधूचं गणगोत विचारायचं नसतं. साधू कोणत्याही गावाचा असला तरी ते विचारायचं नसतं. आणि वारकरी संप्रदायात तर अजिबात विचारायचं नसतं. प्रमाण देऊ नका. आता आपण म्हणतोय, सांगतोय, खट नट या रे शुद्ध भवनी जा रे, हे खालचं प्रमाण आहे. दौंडी पिटवी भावे चुका मिळा, त्याही पलीकडे त्याच्यावरचं प्रमाण आहे. लहान या मोठे या, सकळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. पण जातीचा उल्लेख कुठेही केलेला नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणी नाही जाती सेवे काम, ज्याचे मुखे नाम तुचे धन्य. हा वारकरी संप्रदायाचा रस्ता आहे. या संप्रदायात रस्त्यानं चालत असताना प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक धर्माच्या लोकांना आलं पाहिजे. तुम्ही येत नाही, तुम्ही जात पाहता, तुम्ही पंथ पाहता, तो तुमचा प्रश्न आहे. तसं बंकटलाल अग्रवालांनी महाराजांना विचारलं, महाराज आपण कोण आहात? महाराजांचा भात वेचून खाणं चालूच आहे. महाराज, उष्टा पत्रवाडीचा भात तुम्ही वेचून खाता, तुम्ही आज्ञा करा महाराज. आज ज्याच्या मुलाच्या ऋतुशांतीच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी भात खाता, तो मनानं फार उदार आहे. तुमची आज्ञा मिळाला पाहिजे महाराज. मी पंच पक्वान्नाचं जेवण तुम्हाला आणून देतो. पक्वान्नाचे ताट घेऊनी शुद्ध जलाने तुंबा भरून केले दर्शन बालयोगीचे, गाऊन प्रभूचे गुणगान. माग सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान. ज्या दिवशी गजानन महाराज प्रगट झाले त्या दिवसाला तुम्ही सगळे प्रगट दिन असं म्हणता. प्रगट दिन म्हणता. त्या दिवशी तो दिवस होता माघ सप्तमी पुण्य दिवशी, गुरुवारच्या दिवशी प्रथम पहरी तुको गजानन महाराज पत्रवाडीचं खाताना दिसले. काही कालांतरानं बंकटलाल अग्रवालांनी म्हटलं, ही अशी कशी मूर्ती? त्या ठिकाणाहून महाराजांना तुम्हाला पंचपक्वान्नाचं जेवण आणून देतो, शुद्ध वाळा घातलेलं शुद्ध जल तांब्यात भरून आणून देतो, तुम्ही फक्त आज्ञा करा. महाराजांनी सांगितलं, बंकटा, तू जर मला ताजं अन्न आणून देत असेल तर उष्ठिळ खायचं कोण? तू जर मला ताजं अन्न आणून देत असेल तर उष्ट खायचं कोण? अरे, गरीबाच्या घरची पंगत असली म्हणून अर्ध फेकून द्यायचं असते का? अन्नाची कदर केली पाहिजे. हे शब्द गजानन महाराजाचे आहेत. म्हणून माझ्या राजांनो, काय शिकवलं आपल्या गजानन महाराजांनी? आपल्या गजानन महाराजांनी आपल्याला एकच शिकवलं की अन्नाची कदर करा. पोटभर जेव्हा रे, उपाशी राहू नका असं ते म्हणत नाहीत, पण अन्न वाया जाता कामा नये. अन्नाचा जर बारीक विचार तुम्ही केला, ते अन्न नाही, अन्न हे परब्रह्म आहे. म्हणताना तुम्ही पंक्तीत जेवायला गेल्यानंतर वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणे जे यज्ञ कर्म. अरे, तुम्ही स्वतः असं म्हणता आणि तुम्ही ताटात अन्न उष्ट टाकता, याची कधीतरी आपण दया केली पाहिजे. माझा सांगायचा महत्वाचा मुद्दा एवढाच आहे. गजानन महाराज हे शब्द बोलून त्या ठिकाणी निघून गेले. पुढे इतिहास असा घडला, बंकटलाल अग्रवालांनी महाराजांना त्या ठिकाणी टोकलं आणि महाराज त्या ठिकाणी गणगण गणात बोते करत गेले. पण बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी या दोघांना सुद्धा बेचैन वाटत होतं की हा महात्मा आहे कोण? आपल्या गावातला तर काही दिसत नाही. गावातला म्हणा तर सगळे आपल्या ओळखीचे आहेत, आणि ओळखीचे जरी असले तरी अंगावर यांच्या कपडे असतात. या महात्म्याच्या अंगावर एकही वस्त्र नाही. हा आहे कोण? बंकटलाल अग्रवाल जास्त बेचैन झाला. पण कर्मधर्म सुदैवानं दुसऱ्या दिवशी गोविंदबा टाकडीकराचं कीर्तन मंदिरात चालू झालं. हाही इतिहास तुम्हाला माहीत आहे. गोविंदबा टाकडीकर त्या काळात प्रसिद्धीचे कीर्तनकार होते. गोविंदबा टाकडीकराचं कीर्तन चालू झालं आणि गोविंदबा टाकडीकराचा एक श्लोक चुकला. तेच महाराज जसे वडाच्या झाडाखालून निघून गेले होते, तसे गोविंदबा टाकडीकराच्या कीर्तनात झाडाखाली बसले होते. गोविंदबा टाकडीकराचा जसा श्लोक चुकला, तोच अपूर्ण चुकलेला श्लोक महाराजांनी पूर्ण केला आणि बंकटलाल अग्रवालांनी महाराजांच्या चरणावर दंडवत केला. महाराज, चला माझ्या घरी. तिथून पासून बंकटलालाची आणि दामोदर पंत कुलकर्णी या दोघांची गाठभेट झाली. बंकटलाल अग्रवाल विनंती करू लागला, महाराज चला आमच्या घरी. पण महाराज अंतर्यामी होते. संत काय जाणत नाही? संत जाणती अंतरीच्या खुणा. मनातले जाणणारे जे व्यक्ती असतात त्याचं नाव संत असतं. बंकटलाल अग्रवालांनी सांगितलं, महाराज आपण प्रेममूर्ती आहात, आपण धर्माची मूर्ती आहात, आपण देशाचं रक्षण करण्यासाठी अवतार कार्य केलंय, आपण समाजाचं रक्षण करण्यासाठी अवतार कार्य केलंय, आणि आपण संप्रदायाचं रक्षण करण्यासाठी अवतार कार्य केलंय.
महाराज आमच्यासाठी चला. मी काल तुम्हाला कळत नकळत बोललो असेल ना महाराज, माझी काही चूक झाली असेल महाराज, तुम्ही नाही का पाप पुण्य जाणणारे आहात, माझ्याकडून बोलण्याच्या आवेशामध्ये एखादा पाप करण्यासारखा शब्द निघाला असेल, बोलण्याच्या आवेशामध्ये पुण्य झालं असेल ते मला माफ करा, कारण तुम्ही धर्म सांभाळणारी धर्माची मूर्ती आहात. हे अभंगाच्या धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. वा महाराज, धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. एखाद्या महात्म्याला आपण पूर्णपणे ओळखल्याशिवाय आपण आपलं कर्म जाणत नसतो, म्हणून अगोदर आपण त्या मूर्तीला ओळखलं पाहिजे. म्हणून बंकटलाल अग्रवाला पश्चाताप झाला. शेवटी ते म्हणले, महाराज चला हो माझ्या घरी. महाराज अंतर्यामी होते. महाराजांनी सांगितलं, अरे बंकटा, तू लक्ष्मीला कोंडून ठेवलेला आहे. भाषा ऐका, विदर्भाची भाषा होती. बंकटा मला म्हणतो तू घरी चाल, अरे लक्ष्मीला कोंडून ठेवतोस आणि साधूला घरी नेतोस. अजिबात येणार नाही. कोळ्यात बोललेस रे, कोळ्यात. महाराज कोळ्यात बोलले, पण बंकटलाल अग्रवालच्या डोक्यात प्रकाश पडला. हे म्हणले, असे का बोलतात? ते घरी गेले. मारवाडी होते ते अग्रवाल, मारवाडी होते. बोले, पिताश्री महाराज जी ने मुझे ऐसा बोला कि तूने लक्ष्मी को कोंड के रखा है. आपण तर काही लक्ष्मी कोंडली नाही, पण त्यांच्या वडिलांनी सांगितलं म्हणे, बंकटा महाराज जे बोलले ते योग्य बोलले. आपला नाही का म्हणे व्याजाचा धंदा आहे, व्याजाचा धंदा आहे म्हणे आपला. आपण ज्यावेळेस लोकांना व्याजानं पैसे देतो त्यावेळेस कागदावर त्याची सही घेतो म्हणे. आपण ज्यावेळेस त्यांना पैसे देतो व्याजानं त्यावेळेस महिन्याचं व्याज त्यांच्याकडून घेतो. अर्थात बेमानेची लक्ष्मी आपण आपल्या तिजोरीमध्ये कोंडून ठेवलेली आहे. महाराज कोड्यात बोलले, बंकटा मी तुझ्या घरी यायला तयार आहे, पण तू जी लक्ष्मी कोंडून ठेवलेली आहे तिला मुक्त कर. महाराजांचा साक्षात्कार झाला, महाराजांचा चमत्कार झाला. बंकटलाल अग्रवालाने तेव्हापासून व्याजाचा धंदा बंद केला. म्हणून आजही ज्या महात्म्याने साधूला ओळखलंय, ज्या बंकटलाल अग्रवालाने साधूला ओळखलंय, त्या बंकटलाल अग्रवालाचं नाव ग्रंथामध्ये आलं. याचं कारण आहे, तुम्ही देवावर तुमचा भार टाकत जा, देव तुमचा भार स्वीकारायला तयार आहे. महाराज तर अनेक प्रमाण देऊन सांगतायत, पण महाराज आपण कितीही बोलत राहिलं तरी वेळ मात्र आपल्यासाठी थांबणार नाही. कारण राम नाम पे तूने बंदे, क्यों अपना मुख मोड़ा दौड़ा जाए रे, समय का घोड़ा हो दौड़ा जाए रे, समय का घोड़ा. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमार, विठोबार कुमारी जय हरि
देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्याला सुद्धा चुकणार नाही. म्हणून त्या कर्मापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर देवाकडे आपण सुद्धा प्रश्न केला पाहिजे. देवा, मी जर खऱ्या अर्थानं तुझ्या चरणावर नतमस्तक झालो तर माझ्याकडून कळत न कळत झालेलं कर्म याच्यापासून मला सुटका मिळेल का? हा प्रश्नच आहे. देव म्हणतो, बाबा, अरे बाबा, मी प्रत्येकाची सुटका केली, फक्त माझ्याकडे येणारा असला पाहिजे. देव कधी तुमच्याकडे येत नाही, तुम्हाला देवाकडे जावं लागेल. देव तुमच्याकडे येतो का? देव तुमच्याकडे येत नाही, देवाला तुमच्याकडे जावं लागतंय. देव जर तुमच्याकडे आला असता तर पंढरीचा पांडुरंग तुमच्याजवळ आला असता, मी म्हटलं असतं नाही, तो माझा निश्चिम भक्त आहे, मी तिथं येतोय. म्हणून आषाढीला कार्तिकेला हजारो वारकरी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे जातात. याचं कारण आहे कळत न कळत झालेली कर्म, कळत न कळत झालेलं पाप, या पापापासून तुम्हाला मुक्त व्हावं असं वाटत असेल तुम्ही देवावरी भार घालून या. आली या भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. पुढे तर असं म्हणतायत, मग तो कृपा सिंधू निवाळी साकडे, येळ ती बापुडे काय रंक. अरे, ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस आपण देवाला स्वीकारत असतो, आणि ज्यावेळेस आपल्याजवळ दुःख असतं त्यावेळेस आपण म्हणत असतो की बाबा, असं म्हण आहे, अंगाला आला ताप म्हणे देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप म्हणे देवा मी तुझ्या बापाचा, त्याचे पुढे म्हणा बापाच्या बापाचा बाप. अरे, जोपर्यंत अंगाला ताप आहे तोपर्यंत देव माझा बाप असं म्हणणार आहे आपण. आणि एकदा का देवाच्या कृपा आशीर्वादानं तो ताप निघून गेला की आपण देवाला म्हणावं, देवा मी तुझ्या बापाचा बाप. म्हणून कुठपर्यंत कर्म तुम्हाला माफ करणार आहे माझ्या राजांनो. जाता जाता तुम्हाला एकच सांगेल, सत्कर्म करत चला, धर्म कार्य करत चला, समाज कार्य करत चला, संप्रदायाची सेवा करत चला. तुमच्याकडून नाही ना राजा एखादं मोठं काम चांगलं होत, या धर्ममंडपाखाली, या धर्ममंडपात सुद्धा आल्यानंतर या धर्ममंडपात तुम्ही नुसतं पट्ट्या टाकण्याचं जरी काम केलं तरी ही संप्रदायाची सेवा घडते. काही लोक म्हणतात मी गरीब आहे, नाही देतायत माझ्याकडून देणगी तर दिलीच पाहिजे, कारण एवढा मोठा धर्ममंडप या ठिकाणी उभा केला, एवढी मोठी महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित केली, गाणारे तोला मुलाचे, वाजवणारे तोला मुलाचे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध साऊंड सिस्टीमपैकी एक साऊंड सिस्टीम, प्रसिद्ध साऊंड सिस्टीम आहे धनुंजय जगदाळे. या सगळ्या लोकांना या ठिकाणी द्यावं लागतंय, आपण दिलं पाहिजे. पण महाराज तुम्ही म्हणताय मी दिलं पाहिजे, नाही हो, माझ्याकडून एवढं देत आहेत, मी 100 रुपये देतो, पण याच्या मोबदल्यात तुम्ही मला काहीतरी काम सांगा, मी करायला तयार आहे. सांगेल मी तुम्हाला. कीर्तन झालंय ना आता, तुम्ही कीर्तन झाल्यानंतर धर्म मंडपातल्या पट्ट्या उचलण्याचं काम करा, ही सुद्धा एका देवाची सेवा घडेल. नाही तुमच्याकडून अन्नदान देता येत, नाही तुमच्याकडून पंगत देता येत, पण त्या श्रीमंताच्या घरी तुम्ही वाळण्याचं काम करा, त्या श्रीमंताच्या घरी तुम्ही पत्तरवाळ्या वाळण्याचं काम करा. मला असं वाटते जेवढं पुण्य त्या पंक्तीवाल्या दादानं कमावलं तितकंच पुण्य पट्ट्या टाकणाऱ्या माणसाच्या पदरात मिळणार आहे. फक्त आपण देवाकडे गेलं पाहिजे, तुमचे भाव तुम्ही देवाच्या पुढे मांडलं पाहिजे. म्हणून प्रत्येक केलेल्या कर्माला देव तुम्हाला माफ करत असते. माझे तुकाराम महाराज तर निष्कलंक संत असून सुद्धा एका देवाकडे मागणी मागतायत आणि देवाला प्रश्न करतायत की देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठवले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत धरिले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा, नाही केला करीला परोपकार, नाही पीडिता परितो पर करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. शेवटी असं म्हणतायत आपा आपल्या घात कर शत्रू झालो मी दावेदार, तव तू कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. आपण सगळे आंधळी पांगडी नाटटाट मुकी बैरी जोगी म्हणणारे आहात, कधीतरी नाटाचे अभंग वाचा, तुमच्या लक्षात येईल. एवढे मोठे विद्वान महात्मे संत असताना सुद्धा देवाला म्हणतात माझ्याकडून कळत न कळत वाईट कर्म जर झालं असेल देवा तर मला त्या कर्मापासून मुक्त कर. एखाद्या वेळेस मी वाईट कर्म करून तुझ्या चरणावर आलो तर माझं वजन तुला होईल का? करीसी अंगीकार तरी काय माझा भार. कारण असं म्हणतात मी असं ऐकलं होतं की तू जीवाला जीवदान देणार आहे. या सृष्टीमध्ये जे झाडाची पानं हलतात ही तुमच्या आशीर्वादानं, या सृष्टीमध्ये जे लोक श्वासोश्वास करतात हे फक्त तुझ्या कृपेने. म्हणून म्हणतात चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवी ते हरिविना, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा तुकोबाला हात जोडून विनंती करतात, तुकोबा तुम्ही काय हो मला धर्मसंकटात टाकताय. महाराज हाच तर एका खऱ्या साधूचा मोठेपणा असतो. म्हणून आज आपण या ठिकाणी आलोत, आपलं कर्म आपण चालू ठेवायचं असतं, पुण्यकर्म आपण चालू ठेवायचं असतं. मला असं वाटते कळत न कळत का होईना माणूस कितीही चांगला असला तरी माणसाकडून कर्म कुकर्म हे घडत असतं. म्हणून कळत न कळत तुमच्याकडून साधू सेवा, देश सेवा, धर्मसेवा, सांप्रदायिक सेवा घडली की ते केलेलं कळत न कळत कर्म त्याच्यापासून आपण मुक्त होत असतो. असा या अभंगाचा निषिद्ध भावार्थ आहे. बघा, यथामते तावका संकल्पित वेळेमध्ये
या ठिकाणी आपण 30 चरणाचा भाव समर्पण करण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आपल्या गावचं आपल्या महाराष्ट्राचं भूषण नंदकिशोरजी महाराज वायाड यांचा फोन मला या ठिकाणी आल्यामुळे मी त्यांच्या फोनाचा नाकार नाही देऊ शकलो. त्यानिमित्तानं महाराजांची गाठभेट झाली. महाराज आमच्या परिसरात बऱ्याच वेळा कार्यक्रमासाठी आले आणि मी सुद्धा महाराजांना बऱ्याच वेळा कार्यक्रम दिले. कारण हा माणूस आम्ही या माणसाला फोन केव्हा करतो, मोठी तारीख असली तरच फोन असते. कारण आम्हाला माहीत आहे की हे छोटे माणसं नाहीत. छोटे माणसं असले तर मग येत असतात. मोठ्यात मोठा कार्यक्रम असला की महाराजांचं आगमन नक्की आपल्या भागामध्ये असते. जाता जाता मी तुम्हाला एकच सांगेल की आजची जी सेवा होती ही भगवान बाबाची होती, पण काही कारणास्तव ते या ठिकाणी नाही येऊ शकले. म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य एका वक्त्याला गजानन महाराजांच्या भक्ताला या ठिकाणी सेवा करण्याचा हा सुयोग सौभाग्य प्राप्त झालं. मी माझ्या वतीने ग्रामस्थांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कीर्तन झालं. जाता जाता फक्त वा महाराजांची फरमाईश आहे. सामर्थ्याने सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले पदतीर्थाचे प्राशन करिता पदतीर्थाचे प्राशन करिता मुखी झणकले आसू मुखी झणकले आसू माया माऊली माया माऊली माया माऊली गजाननाने क्षणात कुसले ते गगीच्या मृदंगाचार्य ते गावीच्या चला जाऊया ते गावीच्या चला जाऊया आनंदाच्या माहेरा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण प्रति शेगाव झालं हो. गजानन महाराजांचं गीत गाणं कुठेही म्हणा तुम्ही शेगावच होतं. आणि असलं पाहिजे. आपली दिवसेंदिवस गजानन महाराजांवर श्रद्धा वाढत गेली पाहिजे. ऐका, पंढरीच्या पांडुरंग परमेश्वराचं दर्शन जर तुम्हाला प्रत्यक्षात करायचं असेल तर शेगावच्या समाधीचं दर्शन घ्या. कारण बाळाभाऊला बंकटला लागरवालाला गोविंदबा टाकडीकराला प्रत्यक्ष महाराजांनी विठ्ठल स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. हा सगळा चरित्र भाग तुम्हाला ग्रंथामध्ये पाहायला भेटेल. झालंय आपलं कीर्तन. संकल्पित वेळेमध्ये मला या ठिकाणी वेळ दिला होता. मी या ठिकाणी माझी सेवा थांबवतो. फक्त जाता जाता एक सांगतो, विको कमी कर, थोडा आवाज दे. ऐका. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान श्री क्षेत्र चिखली या ठिकाणी दिनांक 2 मे 2025 पासून भव्य दिव्य वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलं रिकामी हिंडत असतात. रिकामी हिंडल्यापेक्षा वारकरी शिक्षण संस्थेत संस्कारित होण्याकरता त्या ठिकाणी पाठवा. इत्या 6वी 7वी आणि 8वीत जाणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी प्रवेश देणार आहे. प्रवेश देणे चालू झालेला आहे. तुमच्या मुलाच्या प्रवेशाची फी 200 रुपये राहील. त्या 200 रुपयात मुलाची खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था मौनी बाबा संस्थान करेल. पुढे ऐका. जर वारकरी बाल संस्कार शिबिराच्या 20 दिवसाचा कालावधीचा अभ्यास करून पूर्ण करून तुमचा मुलगा जर त्या ठिकाणी चांगला आचरणशील वागत असेल तर पुढील 2 वर्षाच्या शिक्षणाकरता परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थानमध्ये त्या मुलाचा 1 रुपया सुद्धा न घेता त्या मुलाला फुकट शिक्षण दिले जाईल. अशी कोण्या आई वडिलाची इच्छा असेल की आमचा मुलगा सुद्धा पुढच्या वर्षी असा टाळ घेऊन या ठिकाणी उभा राहावा तर त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क करावा किंवा महाराजांशी संपर्क करावा. मी आशा करतोय की आपल्या गावातून मला 10-5 मुलं भेटतील. 200 रुपये प्रवेश फी काही जास्त नाही आहे. घरी मस्त्या केल्यापेक्षा तिथं आणून टाका. कारण तिथंही आला की तीही उन्हाळ लेकरं असली तरी संस्कार त्या ठिकाणी भेटत असतात. म्हणून तज्ज्ञ शिक्षकांची निवडणूक आपण निवडणूक त्या ठिकाणी केलेली आहे.
म्हणून जास्तीत जास्त संख्येने मुलं पाठवण्यासाठी प्रयत्न करा. तसंच जसं गजानन महाराज संस्थान शेगाव भजनी साहित्य वाटप करते तसं आपण सुद्धा भजनी साहित्य वितरण चालू केलेलं आहे. गजानन महाराज संस्थान टाळ मृदंग विना भेटवस्तू देते म्हणून आपलं मौनी बाबा संस्थानसुद्धा छोट्यात छोटं का होईना आपण आलेल्या भजनी दिंड्यांना त्या ठिकाणी टाळ मृदंग विना देण्याचं काम या ठिकाणी करते. म्हणून मौनी बाबाचा जन्मोत्सव मौनी बाबाची पुण्यतिथी असल्यानंतर आपल्या गावातील सुद्धा भजनी सदस्य जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी यावं अशी सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. झालेली कीर्तन सेवा सद्गुरू संत सम्राट युगराज गजानन महाराज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र मारुती राया आपण सर्व ग्रामस्थ यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. जाता जाता मी सगळ्या लोकांना एकत्र हात देतो. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात असे वर करा. मस्त ज्यांना ज्यांना असतील दिसू द्या. आपल्या गोंदनखेड गावचं नंदनवन झालं पाहिजे. गजर मुक्ताबाईचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या गावचं नाव दिसतं की हे गोंदनखेडचं कीर्तन चालू आहे. म्हणून कोणीही टाळी वाजवण्यासाठी कंजूसी करायची नाही. मोकळा आवाज आला पाहिजे टाळीचा. हरे रामा हरे रामा राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण एक आवाज मुर्दाबादच्या तालावर एक आवाज एक 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 वा महाराज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मांड नायक महाराजा कोणीही उठू नका. विठाला जय जय